मित्रांनो, जर तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा हिंजेवाडीच्या आजूबाजूला एक प्लॉट शोधत असाल तर त्याच बजेटमध्ये मी तुम्हाला हिंजेवाडीपासून 30 मिनिटं आणि वाकडपासून 40 मिनिटाच्या अंतरावर एक विला देणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला इथे एनेरेरा अप्रूव्ड बंगलो प्लॉटिंग ह्या प्रोजेक्टमध्ये पाहिजे असेल तर ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहे आणि फक्त निवडक प्लॉटच आपल्याकडे शिल्लक राहिलेले। मित्रांनो, आता आपण जो बघताय हा आहे 3 BHK चा विला आणि आता जे मी तुम्हाला टूर देणार आहे तो 4 BHK चा विला असणार आहे। मित्रांनो, प्रोजेक्ट संदर्भात काही तुम्हाला माहिती पाहिजे असल्यास आम्हाला इंस्टाग्रामवर DM करा। इंस्टाग्रामचा ID आपण इथे दिलेला आहे। मित्रांनो, वास्तू शोध ह्या आपल्या मराठी YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अतिशय सुंदर असा विला जो की असणार आहे हिंजेवाडीपासून अगदी 30 मिनिटाच्या अंतरावर आणि वाकडपासून अगदी 40 मिनिटाच्या अंतरावर। आता जो तुम्ही लॉन बघताय हा लॉन दोन्ही बंगल्यांमध्ये कंबाईन आहे। अर्धा लॉन तुम्ही वापरू शकता आणि अर्धा बाजूच्या बंगल्यावाला वापरू शकतो। अतिशय सुंदर असा हा तुम्हाला विला दिसतोय, तुमच्या बजेटमध्ये आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही पिंपरी चिंचवड शहरात किंवा हिंजेवाडीमध्ये 2000 स्क्वेअर फीटचा प्लॉट शोधत असाल तर त्याच प्लॉटच्या बजेटमध्ये किंबहुना खालीवर तुम्हाला हा विला देखील मिळू शकतो। अतिशय सुंदर असा हा विला तुम्हाला दिसतो आणि इथे तुम्हाला सर्व सुख सुविधा देखील मिळणार आहेत। आणि आता सांगायचं झालं तर मुंबई पुणे हायवे इथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला बघायला मिळतोय। त्याच्यानंतर जर तुम्हाला हिंजेवाडीला जायचं असेल तर 30 मिनिटाचा अंतर तुम्हाला साधारण लागणार आहे आणि वाकड अगदी 40 मिनिटाच्या अंतरावर आहे। तुम्ही बघू शकता खूप असा ग्रीनरीमध्ये हा प्रोजेक्ट आहे। टोटल 200 एकरचा हा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एनेरेरा प्लॉट्स देखील मिळतात, परंतु फक्त निवडक प्लॉट आता आपल्याकडे शिल्लक आहे। सुरू करूया ह्या बंगल्याचा टूर। आता आपण जो बाहेर बघतोय तो पार्किंग एरिया आहे जिथे साधारण तुमच्या 2 गाड्या आरामशीर बसू शकतात आणि हा जो दिसतोय इथे तुम्हाला सिट आउट एरिया दिलेला, म्हणजे संध्याकाळी तुम्ही इथे बसू वगैरे शकता अशा पद्धतीचा इथे तुम्हाला सिट आउट एरिया देखील मिळतोय। बाकी कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे खूप जबरदस्त असणार आहे कारण की बिल्डर नोन बिल्डर आहे आणि टॉप 10 मधले बिल्डर आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे। आता आपण जातोय आतमध्ये। बघायचं झालं तर पूर्व पश्चिम ह्याची दिशा आहे दरवाजाची आणि पूर्व पश्चिम दिशा असल्या कारणाने हा वास्तू कंप्लायंट आहे आणि हा आहे याचा लिव्हिंग रूम। अतिशय भव्य दिव्य असा हा लिव्हिंग रूम आहे आणि खूप मोठा आहे। मित्रांनो, जर खऱ्या अर्थाने तुम्हाला घर घ्यायचं आहे आणि काहीतरी एक चांगली लक्झरी लाईफ जगायची असेल तर हा विला तुमच्यासाठीच बनलेला आहे। बघू शकता इंटिरियर अतिशय सुंदर केलेलं आहे। मित्रांनो, ह्याच्यामध्ये जो काय फर्निचर वगैरे असणार आहे हे तुम्हाला मिळणार नाही आहे। सिंपल विला आहे त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं फर्निचर मिळणार नाही आहे। आणि बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा लिव्हिंग एरिया आहे आणि विशेष म्हणजे ह्या लिव्हिंग एरियाला डबल हाईट आहे। तुम्ही बघू शकता ह्याचं सीलिंग किती उंच आहे। तुम्हाला खाली एक बेडरूम मिळतं आहे, एक किचन मिळतं आहे, एक डायनिंग मिळतं आहे आणि वरती 2 बेडरूम मिळतात आहे। कारण आता आपण जो विला बघतोय हा 4 BHK चा विला आहे। साधारण साईजमध्ये काय खूप जास्त फरक नाही आहे, थोडा बहुत फरक आहे 3 BHK आणि 4 BHK मध्ये, पण अंदाज तुम्ही लावू शकता अशाच पद्धतीने तुम्ही काही तिथे करू शकता। मस्त विला आहे, सोडू नका। जर तुमचं बजेट व्यवस्थित आहे, जर तुम्हाला वाटते की तुम्हाला काहीतरी एक चांगली वस्तू घ्यायची, चांगली डील घ्यायची, तर मी तुम्हाला ही डील चांगल्या रेटमध्ये बसून देणार आहे। मित्रांनो, खूप सुंदर असा हा विला असणार आहे। लिव्हिंग एरियालाच अटॅच डायनिंग दिलेला आहे। आता आपण चाललेलो आहोत त्याच्या डायनिंग एरियामध्ये। डायनिंग एरिया पण तुम्ही बघू शकता खूप चांगला आणि सफिशियंट असा डायनिंग एरिया आहे। साधारण तुमचे 10 लोक आरामशीर इथे बसून जेवण वगैरे करू शकतात, इतका मोठा हा डायनिंग एरिया आहे। सोबतच तुम्हाला अटॅच किचन देखील मिळतं आहे आणि आता किचन देखील याचा खूप मोठा आहे कारण की तुमच्याकडे कितीही लोक आले तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते इथे राहू शकतात अशा पद्धतीचं हा विला मिळतोय। मित्रांनो, प्राईस संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर नक्कीच DM करा, आम्ही तिकडे तुम्हाला सर्व डिटेल देऊ। कारण काय होतं की प्राईस वेळोवेळी बदलत राहत असतात। तुम्ही व्हिडिओ कदाचित 1 वर्षानंतर बघाल तर प्राईस बदललेले असतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करून तिकडे प्राईस विचारू शकता। आता आपण आलेलो आहोत त्याच्या किचनमध्ये। किचन देखील तुम्ही बघाल खूप लॅविश असं किचन दिसतंय तुम्हाला, मोठं असं किचन बनवलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने किचन 100% बनवू शकता कारण की खूप छान डिझाईन अशी तुम्हाला ह्या किचनची
बाकी जर तुम्हाला लोन वगैरे करायचं असेल तर सर्व बँकांशी टायअप ऑलरेडी आहे. आता आपण जात आहोत ह्याच्या वरांड्यामध्ये. ज्याला आपण मराठीत वरांडा म्हणतो, तर वरांडा देखील तुम्हाला इथे मिळतो आहे. आता ह्या वरांड्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं, तर तुम्हाला एक छोटासा स्विमिंग पूल मिळतो आहे, जिथे तुमची मुलं छान असं एन्जॉय करू शकतात. उन्हाळा आलेला आहे, अशा जर तुम्हाला छोटा स्विमिंग पूल तुमच्या घराच्या मागे मिळाला तर अतिशय मुलांना मजा येईल. आणि आता आपण आलेलो आहे ह्याच्या पहिल्या बेडरूममध्ये, की तुम्ही बघू शकता हा ग्राउंड फ्लोअरचा पहिला बेडरूम आहे. साईज वगैरे जर तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे संपूर्ण डिटेल तुम्हाला मिळून जाईल. खूप सुंदर असा ह्याचा तुम्हाला बेडरूम मिळतो आहे. मित्रांनो, फक्त निवडक आपल्याकडे विला जाता बाकी आहे. टोटल 200 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे. 200 एकरमध्ये तुम्हाला गॉल्फ कोर्स देखील मिळतो आहे. जर तुम्हाला गॉल्फ खेळायची आवड असेल तर तुम्हाला इथे गॉल्फ कोर्स देखील मिळतो आहे. बाकीच्या ॲम्युनिटीज सर्वच मिळतात आहे. आणि आता आपण चाललो आहे ह्याच्या वरच्या फ्लोअरला. आता आपण ह्या स्टेअरकेसने वर चाललेलो आहे. आणि तुम्हाला सांगतो, लोक काय करतात, इतर वाकडमध्ये 3 BHK घेतात, 4 BHK घेतात. तर माझं असं मत आहे की तुम्ही इथे 4 BHK घेण्यापेक्षा वाकडमध्ये इथे विला घ्या, कारण की इथे भविष्यात तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहे. साधारण अजून 2 वर्षानंतर तुम्हाला ह्याच प्रोजेक्टमध्ये मॉल देखील मिळणार आहेत, आजूबाजूला मोठमोठे शॉप्स देखील मिळणार आहेत. आता आपण आलेलो आहे ह्याच्या वरच्या पहिल्या बेडरूममध्ये. जसं सांगितलं की हा 4 BHKचा विला आहे, त्यामुळे तुम्हाला 4 बेडरूम दिसतील, तर त्यातला एक मायनस करा वरचा कोणताही. आता आपण आलेलो आहे ह्याच्या वरच्या बेडरूममध्ये. आणि हा खऱ्या अर्थाने मास्टर बेडरूम आहे आणि प्रत्येक बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. मित्रांनो, बघू शकता मोठा असा हा तुम्हाला बेडरूम बघायला मिळतो आहे. शक्यतो एवढे मोठे बेडरूम तुम्हाला बघायला नाही मिळणार, पण इथे तुम्हाला चांगला असा मोठा बेडरूम मिळतो आहे. आणि हे बघू शकता, सुंदर कन्स्ट्रक्शन आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वतः पण इंटिरियर करून घेऊ शकता. बाकी जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याकडे जे प्लॉट्स आहेत त्याची प्लॉटची जी साईज आहे ती कमीत कमी 1700 स्क्वेअर फीट असणार आहे. आणि त्याच्या पुढेच तुम्हाला प्लॉट देखील ह्याच प्रोजेक्टमध्ये मिळू शकतात, जर तुम्हाला हवे असेल तर. आता आपण चाललो आहे ह्याच्या बाल्कनीमध्ये. बाल्कनी तुम्ही बघू शकता, इथे अटॅच बाल्कनी आहे. आणि बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा हा नजारा बाहेरचा तुम्हाला दररोज दिसणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर आम्हाला नक्कीच फॉलो करा, तिथे देखील आम्ही रील्स टाकत असतो. आणि आमचा टेलिग्राम चॅनल देखील आहे, तिथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, तिथे पण आम्ही नवीन नवीन व्हिडिओज टाकत असतो. आता आपण चाललेलो आहे ह्याच्या वरच्या सेकंड बेडरूममध्ये. वरचा सेकंड बेडरूमला देखील तुम्हाला प्रत्येक बेडरूमला इथे टॉयलेट अटॅच आहे. हा आहे वरचा बेडरूम. वरचा बेडरूम जर तुम्ही बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन केला आहे आणि ह्याला देखील तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम मिळत आहे. आता आपण चाललेलो आहे ह्याच्या वरच्या थर्ड बेडरूममध्ये. आणि हा आहे थर्ड बेडरूम. तर तुम्हाला सांगायचं झालं तर काय होतं, लोक समजून घेत नाही आहे की इथे 60-70 लाखात काहीच येत नाही आहे पुण्यात, कारण की आता रेट खूप वाढलेत. मागील कोरोना काळाच्या नंतर इथे रेटला अक्षरशः आग लागली, अशा पद्धतीने रेट वाढलेले आहेत. आणि आमचा 20-22 वर्षाचा अनुभव आहे की हे रेट पुन्हा कमी होणार नाही आहेत, वाढतच जाणार आहे. त्यामुळे मी अनेक लोकांना सांगत असतो की लवकरात लवकर डिसिजन घ्या, कुठेही घ्या, तुम्हाला जिथे आवडतं तिथे घ्या, पण जास्त वेळ थांबू नका, कारण की रेट हे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत. आणि जर तुम्ही 60 आणि 70 लाखात जर तुम्ही वाकडमध्ये बंगलो बघत असाल तर मग काहीच बोलण्यात अर्थ नाही. आता आपण आलेलो आहे याच्या वरच्या टेरेसवर. टेरेस पण तुम्ही बघू शकता, मोठा टेरेस मिळतो आहे. समोर तुम्ही जेवढे विलाज बघताय हे सर्व विला विकलेले आहेत, फक्त निवडक आपल्याकडे विलाज बाकी आहे. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही कॉल उचलू शकत नाही कारण की आम्ही कुठेतरी बाहेर असतो, मग काही ना काही अडचण असतं कधी कधी फोन उचलायला. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म फिलअप करा, आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल करू. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आम्ही कोणत्याही प्रोजेक्टचा डिटेल्स आम्ही असेच देत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्मवरनं रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला सर्व माहिती देतो. म्हणून तुमच्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की कृपया करून
फोन जेव्हा कराल तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं बजेट सांगा आणि तुमच्या बजेटशी आणि आमच्या फायद्याशी काहीही संबंध नसतो. काही लोक अननेसेसरी असा विचार करतात की आम्ही बजेट सांगितलं तर ह्यांचा काहीतरी फायदा. नाही, असं काही नाही आहे. आम्ही बजेट ह्याच्यासाठी विचारतो की अननेसेसरी आम्ही तुम्हाला 200 प्रॉपर्टी सांगत बसू आणि त्याच्यानंतर आम्हाला कळते की तुमचं बजेटच नाही. मग त्यापेक्षा पहिले तुमचं बजेट सांगा, तुमची एरिया सांगा, कोणत्या एरियात तुमची रिक्वायरमेंट आहे, त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी देऊ. जशी की आता ही तुमच्या बजेटमध्ये आहे का, तर कधी कळणार, जेव्हा तुम्ही आम्हाला कॉल कराल. तुम्ही तुमचं बजेट सांगाल की माझं एवढं मॅक्सिमम बजेट आहे, तुम्ही आम्हाला देऊ शकता का. आता आपण चाललेलो आहे ह्याच्या गार्डनमध्ये. गार्डन देखील तुम्ही बघू शकता, मोठा असा तुम्हाला गार्डन मिळतो आहे. इथे पण तुम्हाला सिट आउट एरिया वगैरे, छान असा सिट आउट एरिया वगैरे पण मिळणार आहे. मित्रांनो, लगेचच संपर्क साधा. खूप कमी विलाज आता बाकी आहे, खूप कमी प्लॉट बाकी आहेत. प्लॉटची जर सांगायचं झालं तर प्लॉट फक्त आपल्याकडे 10 ते 12 आता प्लॉट्स इथे अवेलेबल आहेत, जे की एनेरेरा आहे, ज्याच्यावर तुमचं लोन वगैरे होतं. बाकी दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या वास्तुशोध या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.